प्रेक्षकांसाठी देखील इथे खुशखबर असणार आहे. स्वामीनंदन शेट्टे यांच्याकडून प्रेक्षकांसाठी खुशखबर असेल. जो प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडेल त्याच्यासाठी प्रत्येक झेलसाठी 100 रुपये आणि चाकादेवी संघाकडून आकर्षक कॅप तिथे देण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी देखील इथे आपल्याला खुशखबर पाहायला मिळते आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर बक्षिसांची इथे लयलूट केली गेली आहे. अप्रतिम आपल्याला हे या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं आहे. आणि असंच भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रेक्षकांची आपल्याला गर्दी होताना इथे पाहायला मिळेल. जसजसे सामने पुढे सरकतील क्वालिफायर 1चा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल जाकादेवी पावस संघ तर दुसऱ्या बाजूला रत्नदीप पाटीलवाडी संघ आपण पाहतोय. प्लेऑफ्स मध्ये प्रमुख 4 संघ जे दाखल झाले आहेत त्या संघाच्या प्लेइंग 11ला आकर्षक टी शर्ट ही आपण कैलासवासीय प्रीतम यशवंत कीर यांच्या स्मरणार्थ श्री महेश भाटकर साहेब यांच्याकडून पाहतोय. जे 2 संघ आपण आता पाहणार आहोत त्यांना आपण आकर्षक टी शर्ट इथे पाहायला मिळत आहेत. सर्व लाईनमन विनंती केली जाईल आपण आपापली जागा घ्या. जाकादेवी संघाचे लाईनमन जाकादेवी क्रिकेट क्लब आयोजित जाकादेवी प्रीमियर लीग सन 2026 हे आपण पर्व पाहतोय. आजचा स्पर्धेचा 5वा दिवस अर्थातच ग्रँड फिनालेचा दिवस. टॉप 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला असणार आहे जाकादेवी पावस संघ, दुसऱ्या बाजूला रत्नदीप पाटीलवाडी संघ. तर एलिमेटर 1 हा सामना आपण पाहणार आहोत. जय भैरीन नाचणी आणि या संघाच्या विरोधामध्ये नवलय मेरवी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे 4 टॉप संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम लढत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अनेक संघ येथे या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि त्यातले 4 संघ आपण टॉप 4 मध्ये ते विराजमान झालेले पाहतोय. ग्रुप ए कडून टेबल टॉपर जाकादेवी पावस, ग्रुप बी कडून टेबल टॉपर रत्नदीप पाटील हा संघ आपण पाहतोय. अप्रतिम लढत आपल्याला ह्या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. पावस संघ एक नावाजलेला संघ या रत्नागिरी तालुक्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवला आहे आणि हल्लीच झालेल्या कोकणनगर येथे स्पर्धेमध्ये विजेता चषकावरती ज्या संघाने आपलं नाव कोरलं तोच रत्नदीप पाटीलवाडी संघ आणि 55,000 रुपयाची धनराशी ज्या संघाने जिंकली तोच रत्नदीप पाटीलवाडी हा आपण संघ पाहतोय. प्रॉपर टच मध्ये असलेला रत्नदीप पाटीलवाडी आपण संघ पाहणार आहोत. नक्कीच त्या स्पर्धेनंतर आत्मविश्वास हा आपल्याला आसमानाच्या दिशेने त्यांचं गेलेलं पाहायला मिळेल आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती हा पहिला सामना आपल्याला ते खेळताना नक्कीच पाहायला मिळणार आहे. भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राण देऊनी आम्ही राखीतो स्वराज्याचे तख्त सळसळत राहू दे मर्द मराठ्याचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. जय भवानी जय शिवाजी. मी मराठी समालोचक मितेश कानविलकर तुमच्या सर्वांचे ते सहर्ष स्वागत करतोय. क्वालिफायर 1चा आपण सामना पाहतोय. एका बाजूला आहे जाकादेवी पावस संघ तर दुसऱ्या बाजूला रत्नदीप पाटीलवाडी संघ. येणारा पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती अनिकेत पाटील इथे सज्ज होत आहे. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ते कटावला गेला. इथे मात्र नैसर्गिक अडथळा निर्माण झाला आणि त्यानंतर स्वस्तामध्ये शुभम मुरकर पहिल्या चेंडूवरती आपल्याला अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आहे. नशिबाची साथ ही रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या बाजूने आपल्याला झुकताना पाहायला मिळाले आहे. अप्रतिम आपल्याला पहिला चेंडू पाहायला मिळाला. ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला कटवला होता. चेंडू इथे दगडाला इथे स्पर्श झाला आणि तो चेंडू परत पुन्हा एकदा अनिकेत पाटीलच्या हातामध्ये आला. शुभम मुरकर स्टेप आउट झाला होता आणि त्यानंतर स्वस्तामध्ये माघारी परतोय शुभम मुरकर. धक्का क्रमांक पहिला जाकादेवी पावस संघाला लागलाय.
आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला मंदार इथे दाखल होताना पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती लागलेला धक्का क्रमांक पहिला आपण पाहिलाय. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत पाटील सचिवर येणारा दुसरा चेंडू आहे. फुलटॉस चेंडू आहे. लेग साइडच्या दिशेने चेंडू गडावलं जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव इथे पाहायला मिळते आणि याच एकाधारे वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जात आहे. धावांचा आपल्याला श्री गणेश होताना पाहायला मिळेल. अहमद नाकवायचा जर का विचार केला तर या स्पर्धेमध्ये आपल्याला फारशी त्याच्या माध्यमातून कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. कारण पहिल्या 2 सामन्यांमध्ये स्वस्तामध्ये माघारी परतला होता आणि त्यानंतर शुभम मोरकर जो प्रॉपर इथे टच मध्ये होता आणि तोच खेळाडू पहिल्या चेंडूवर तिथे माघारी परतलाय. अप्रतिम गोलंदाजी आहे. अनिकेत पाटील उत्कृष्ट गोलंदाजी इथे करतोय. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चोडची सांगता होती आहे. षटक क्रमांक पहिला इथे प्रगतीपथावर आहे. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटने येणारा चौथा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती मंदारला आपण पाहतोय. लोवर फुल टॉसचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव इथे घेतली जाईल आणि याच एका धावेने संघाची धावसंख्या आपल्याला दोन्ही अंकावरती आपल्याला जम्प करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले इथे मार्गस्थ असताना येणारे आपल्याला 5व्या चेंडूचा खेळ मैदानाच्या शब्द पाहायला मिळेल. म्हणजेच काय अजून 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. क्वालिफायर 1 चा सामना आपण पाहतोय. जो संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल तो थेट इथे फायनल मध्ये इथे प्रवेश करणार आहे. आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे. लेगच्या दिशेने चेंडूला ते कडवलं जातोय. सागर पाटील तिथे तैनात आहे. थोडस गच्चाळ क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पुलातून इथे आपल्याला फटका पाहायला मिळालाय आणि त्यानंतर गचाळ झालेलं क्षेत्ररक्षण सागर पाटील तिथे तैनात होता. चेंडूचा इथे अंदाज आला नाही आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 3 क्षेत्ररक्षक फक्त चेंडू खाली इथे बघतच राहिलेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आणि या 4 धावा चाकादेवी पावस या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. संघाची धाव संख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचेल. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवरती शुभम मोरकर क्रीडांगणाच्या बाहेर झाला आणि त्यानंतर आपल्याला आलेला हा अहमदच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला येणारा अंतिम चेंडू मोठा फटका लेगच्या दिशेने खेळला जातोय. आता मात्र सागर पाटील तैनात आहे. कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाहीये. क्रीडांगणाच्या बाहेर अहमद नाकवाला पाठवला जातोय. धक्का क्रमांक दुसरा चाकादेवी पावस या संघाला लागलाय. दोन्ही सलामीवर मैदानाच्या बाहेर होत आहेत. अप्रतिम कामगिरी इथे रत्नदीप पाटीलवाडी संघाकडून केली जाते आहे. 5व्या चेंडूवरती झालेली चूक आणि त्यानंतर त्या चुकीमध्ये दुरुस्ती इथे केली गेली. सागर पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम जेल टिपला जातोय. धक्का क्रमांक लागलेला दुसरा क्रीडांगणाच्या बाहेर अहमद नाकवा जाईल. स्टार ऑफ पाटीलवाडी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तोच अतुल लांजेकर गोलंदाजी बारकवरती सज्ज होईल. षटक क्रमांक इकडे दुसरं मार्गस्थ असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या आपण 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा इथे पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा पहिला चेंडू आहे. लोवर फुल टॉसचा चेंडू लेग साइडच्या दिशेने हलक्यात आणि चेंडूला कटावला जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं. यष्टरक्षक थोडंसं ते चुकतोय आणि 2 धावांवरती तिथे समाधान देखील मानलं जात आहे. संघाची धावसंख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा गोलंदाजी बारकवरती आपण इथे अतुल लांजेकरला इथे पाहतोय. येणारा दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. द नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंड वरती मंदारला आपण पाहतोय. लोवर फुल टॉसचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला कटावलं जातोय. तिथे मात्र राजेश इथे सज्ज असताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर एक धाव त्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचेल. चांगली सुरुवात रत्नदीप पाटीलवाडी आपण या संघाची पाहिली आहे
आपल्या नावाचे इथे बोलबाला ठेवला जातोय. ही संपूर्ण स्पर्धा रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या बाजूने झुकली आहे. आणि त्यानंतर येणारा तिसरा चेंडू गोलंदाजी मार्कवरती आपण अतुल लांजेकरला इथे पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती मुनीबला दाखल केला जातोय. येणारा पुढचा चेंडू आहे. इथे मात्र बोटा फटका खेळायचा प्रयत्न आहे. जेल खेळायची संधी आहे. इथे मात्र जेल निसटला जातोय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. ही जेल घेणं इथे गरजेचं होतं. यष्टीरक्षक थोडासा चुकला. शरीरावरचे ते नियंत्रण सुटलंय आणि त्यानंतर जेल निसटला गेला. एक धाव ते संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. संघाची धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. या चुका आहे ते रोखणं गरजेचं आहे. हा महत्वपूर्ण सामना आहे. जर का या सामन्यामध्ये आपण विजय प्राप्त केला तर थेट इथे फायनलचं तिकीट तुमच्या हातामध्ये दिलं जाईल. अप्रतिम लढत या दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक एक एक धाव, निर्धाव चेंडू आणि प्रत्येक जेल ही या सामन्यामध्ये आपल्याला महत्वपूर्ण ठरताना पाहायला मिळणार आहे. कोणत्याही प्रकारची ते चूक करायची नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. आणि त्यानंतर येणारा पुढचा चेंडू आहे. यस, इथे मात्र लेग स्टिक सोडत चाललेला चेंडू आहे. इथे मात्र डायरेक्ट हिट लगावली गेली आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. व्हाईट चेंडूचा बाईक स्वरूपात एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल. व्हाईट +1 टोटल या चेंडू वरती 2 धावा आणि याच 2 धावांनी संघाची धाव संख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. कमबॅक करणं गरजेचं असेल. निर्धाव चेंडू इथे फेकावे लागणार आहेत. अतुलच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि त्याच प्रकारे ते गोलंदाजी होणं गरजेचं आहे. येणारा पुढचा चेंडू लोअर फुल टॉसचा चेंडू आहे. लेग दिशेने चेंडूला इथे कडवलं जातोय. क्षेत्ररक्षक थोडंसं इथे चुकलंय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि त्याच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये केलं गेलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदारच्या माध्यमातून आपल्याला बुद्धिमान खेळी पाहायला मिळाली आहे. ज्या वेळेला इथं संघ अडचणीमध्ये असतो आणि त्याच वेळेला अडचणीवरती मात इथे मंदारच्या माध्यमातून केली जाते. सिंगल डबल वरती इथे धावफलक सुरू ठेवलं जात आहे, कारण दोन्ही घातक खेळाडू क्रीडांगणाच्या आता बाहेर आहेत. शुभम बोरकर एकाही चेंडूचा इथे सामना केला नाही. पहिल्या चेंडूवरती माघारी परतला आणि त्यानंतर अहमद नाकवा मोठा फटका खेळायचा होता, प्रयत्न फसला आणि त्यानंतर अहमद नाकवा देखील आपल्याला पहिल्या षटकामध्ये माघारी परतायला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक दुसरा इथे मार्गस्थ आहे. अप्रतिम चेंडू आहे. इथे मात्र चेंडू उसळी घेणारा पाहायला मिळाला. अकुट टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. वेगवान चेंडू फेकला होता. फलंदाजाकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाहीये. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. अतुलच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले आणि त्याच 5 चेंडूवरती 8 धावा इथे खर्च केले जात आहेत. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि त्याच फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला जाईल. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी साहिल पेटकरच्या माध्यमातून इथे झेल घेतली जाते आणि नक्कीच स्वामीनंद शेट्टे यांच्याकडून इथे प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेलंय आणि ते 100 रुपये साहिल पेटकरच्या खात्यामध्ये जोडले जाणार आहेत. आणि या चाकादेवी संघाकडून इथे आकर्षक आपल्याला कॅप पाहायला मिळते. साहिल पेटकरच्या नावावरती 100 रुपये आणि कॅप आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वांसाठी इथे विचार केला जातोय. प्रेक्षकांसाठी देखील खुश खबर आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना एक सूचना आहे. जे अतिरिक्त खेळाडू आतमध्ये येतील ते फक्त आपण 2दाच येऊ शकता आणि 3 षटकांच्या नंतर ड्रिंक्स ब्रेक इथे केला जाईल. पंच याची आपण दखल घ्या. 3 षटकांच्या नंतर इथे ड्रिंक्स ब्रेक घेतला जाणार आहे. आणि एक्स्ट्रा खेळाडू फक्त आणि फक्त 2दा आतमध्ये येऊ शकतो. याची आपण दखल घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे. पंच तुम्ही देखील याची नोंद घ्यायची आणि यानंतर तुम्ही फक्त खेळाडूंना इथे ती नोंद द्यायची आहे. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती अनुराज नाटेकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती मोनिप तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण मंदारला पाहतोय. संघाची धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 10 धावांच्या सरासरीने चाललेला जाकादेवी पावसा आपण संघ पाहतोय. चुका इथे रोखणं गरजेचं आहे. येणारा पहिला चेंडू षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिला चेंडू पाहायला मिळतोय. बोटा फटका खेळला जाईल. त्यानंतर क्षेत्ररक्षक पंच वाडकर तिथे जाहिरात होता, थोडासा चुकलाय. सागर पाटीलच्या माध्यमातून इथे कव्हर दिलं जात आहे. 2 धावा इथे रोखू शकत नाही आणि याच 2 धावा जाकादेवी पावस या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. संघाची धाव संख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. पहिल्या चेंडूवरती इथे
मुनीच्या माध्यमातून 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि त्यानंतर येणारे आपल्याला अजूनही 5 चेंडूंचा खेळ तिसऱ्या षटकातील पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अनुराजच्या सज्ज होताना पाहायला मिळेल. येणारा दुसरा चेंडू टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली. मुनीबच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. यस, आता मात्र झेल निसरली जाते. इथे मात्र 2 जीवनदान मुनीबला दिल्या जात आहेत. वारंवार चुका या रत्नदीप पाटील या संघाकडून केले जात आहेत. सोपा झेल होता, तो झेल इथे घेणं गरजेचं होतं. बॅटची हलकीशी इथे काढायला लागली आणि त्यानंतर निसटलेली आपण झेल इथे पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय या केलेल्या चुका नंतर आपल्याला भागात पडू शकतात. एक धाव इथे घेतली जाते. संघाची धाव संख्या आता 23 अंकावरती जाऊन पोहोचेल. पुढचा चेंडू आहे त्यानंतर लेक्शनचे दुसरे चेंडूला इथे कडवलं जाईल. पंच वाडकर तिथे तैनात आहे. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे आणि याच एका धावेत आता संघाची धाव संख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. येणारा आपल्याला चौथा चेंडू पाहायला मिळेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. स्ट्रायकिंग गेटवरती आपण मुनीबला पाहतोय. मुनीबला इथे जखडून ठेवलं जात आहे. वारंवार मोठे फटका खेळायचे त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. बॅटची इथे हलकीशी काढायला लागते. प्रॉपर टायमिंग इथे करणं गरजेचं असणार आहे आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे. यस, इथे मात्र अतिरिक्त चेंडू नक्कीच फेकला जातोय. पंचाच्या माध्यमातून वाईट चेंडू घोषित केला जाईल. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला इथे दंडहित करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर एक अतिरिक्त धावी आहे जाकादेवी पावस संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे. यस, इथे मात्र कमबॅक केले गेले आहे. आता मात्र येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अप्रतिम चेंडू अनुराज नाटेकरच्या माध्यमातून फेकला गेला आहे. लास्ट जवाब इथे गोलंदाजी केली जाते आणि अशाच प्रकारे इथे गोलंदाजी होणं गरजेचं आहे. 2 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या आपण 20 वरती पाहिली होती आणि त्यानंतर अनुराजच्या आतापर्यंत आपल्याला अप्रतिम षटक पाहायला मिळालंय. 4 चेंडूंवरती ते 5 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले जात आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. बॅटची ते हलकीशी काढायला लागते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये केवळ एका धावेसाठी आणि याच एका धावेने संघाची धावसंख्या 26 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. शांत आणि संयमाने केलेली सुरुवात जाकादेवी पावसच्या संघाकडून आपण पाहिली आहे. दोन्ही सलामीवर मैदानाच्या बाहेर गेले. शुभम बोरकर आणि अहमद नावको आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला अनुराज सज्ज होताना पाहायला मिळेल. 6 धावा आतापर्यंत त्याच्या माध्यमातून खर्च केले जात आहेत. येणारा अंतिम चेंडू. यस, इथे मात्र अतिरिक्त चेंडू फेकला जातोय. ह्या अतिरिक्त धावा इथे रोखणं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये आपल्याला प्रत्येक एक धाव इथे महत्वपूर्ण ठरताना पाहायला मिळणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी जिंकणं गरजेचं असेल आणि त्या दृष्टिकोनातून इथे प्रयत्न नक्कीच केले जात आहेत. संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचेल. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. हा चेंडू इथे निर्धाव फेकणं गरजेचं आहे. मनी प्ले इथे जखडून ठेवायचं असेल. त्यानंतर ऑफसाईडच्या दिशेने मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल कंप्लीट केला जाईल. लागलेला धक्का क्रमांक 3 जाकादेवी पावस संघाला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी मार्गवरती आता पंजाब वाडकर येथे तैनात केलं जाणार आहे. वैयक्तिक ओढतील पहिलं संघाकडून चौथं षटक ते पंजाब वाडकरच्या माध्यमातून ते हाताळलं जाणार आहे. अप्रतिम ते आतापर्यंत कामगिरी रत्नदीप पाटीलवाडी या संघाच्या पडे पाहिली आहे. 3 गडी ते आतापर्यंत गारद केले जात आहेत. न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रणय मोरकरला दाखल केला जातोय. त्यानंतरचा इडारा पहिला चेंडू लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती मंदारला पण पाहतोय. अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. इथे मात्र धाव बत होत आहे. यश रक्षक इथे थोडीशी आपल्याला चपळाई दाखवताना पाहायला मिळालाय. लागलेला धक्का क्रमांक 4 चाकादेवी पावस संघाला पाहतोय. मंदारला क्रीडांगणाच्या बाहेर इथे पाठवलं जाईल. अप्रतिम आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. लाजवाब इथे कामगिरी केली जाते आणि त्यानंतर लागलेला धक्का क्रमांक आपण 4 पाहिलाय. 27 अंकावरती चाकादेवी पावस संघ इथे अडचणीमध्ये आलाय. दोन्ही संघ आपल्याला तुल्यबळ पाहायला मिळत आहेत. एक संघ आहे ज्याने अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यावरती आपल्या नावाचा बोलबाला ठेवला आहे, तो चाकादेवी पावस संघ. आणि त्यानंतर तितक्याच ताकदीचा संघ रत्नादीप पाटीलवाडी हा आपण संघ पाहतोय. न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्या अरफान दाखल होताना पाहायला मिळणार आहे. यस न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये अरफानला दाखल केला जातोय. चांगली गोलंदाजी आपण पंजाब वाडकरच्या माध्यमातून पाहिली आहे. पहिल्या चेंडूवरती फिंगर रोल केली गेली आणि त्यानंतर फलंदाज ते बीट केला जातोय. मंदार आपल्याला क्रीडांगणाच्या बाहेर इथे जाताना पाहायला मिळेल. आता मात्र न्यू बॅटर आता अरफानला इथे दाखल केला जातोय. त्यानंतर एडार दुसरा चेंडू षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक सागर पाटील तयार आहे. इथे मात्र झेल निसटला जातोय. वारंवार रत्नदीप पाटीलवाडी या संघाकडून इथे चुका केल्या जात आहेत. त्या चुका इथे सुधारणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक झेल प्रत्येक डाव या सामन्यामध्ये आपल्याला महत्वपूर्ण ठरताना पाहायला मिळेल. जो संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल तो थेट इथे फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. या चुका इथे रोखणं गरजेचं आहे. झेल इथे घेणं गरजेचं होतं. सागर पाटील थोडस इथे चुकलाय आणि त्या चुकीची भरपाई ते अरफानला करावी लागणार आहे. संघाने दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासावरती ते उभं राहणं गरजेचं असेल. स्ट्रायकिंग एंड वरती प्रणय मोरकरला आपण पाहतोय. लीग पद्धतीच्या पहिल्या सामन्यांमध्ये अप्रतिम फलंदाजी प्रणय मोरकरच्या माध्यमातून आपण पाहिली आहे आणि त्याच प्रकारे ते फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती ते लगावले गेले आहेत. यस इथे मात्र आपल्याला रनमध्ये गडबड पाहायला मिळाली. पंचांच्या माध्यमातून डेट शीट इथे घोषित केला जातोय. नक्कीच दोन्ही संघांवरती इथे दबाव आहे आणि तोच दबाव आपल्याला इथे साफ दिसून येतोय. स्ट्रायकिंग एंड वरती प्रणय बोरकर आपल्याला पाहायला मिळेल. बॅट टोकून इथे आव्हान केलं जात आहे. त्यानंतरचा तिसरा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. पंचम वाडकर अप्रतिम गोलंदाजी इथे करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत आणि त्या 3 चेंडू वरती एक गडी गारद करत इथे एकच धाव आतापर्यंत ते पंचमच्या माध्यमातून खर्च केली गेली आहे. लाजवाब इथे गोलंदाजी आहे. आपल्या संघासाठी ते कमबॅक केलं जात आहे आणि अशा प्रकारे ते गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कोणता एक संघ फायनल मध्ये प्रवेश करणार हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला जरूर मिळणार आहे. आणि त्यानंतरचा येणारा चौथा चेंडू यस इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. सेम चेंडू सेम रिझल्ट. आता मात्र चेंडूवरती केलेली फिंगर रोल. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने ते वळण घेतोय. आलेला आपल्याला हा डॉट बॉल पाहायला मिळेल. लगातारचा आलेला दुसरा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी इथे केली गेली आहे. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे आणि त्या चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. लाजवाब इथे गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू आहे. आखूट टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव इथे पाहायला मिळेल आणि त्याच एका धावेने आता संघाची धावसंख्या 29 या अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. आता मात्र एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण अरफानला इथे पाहतोय. अरफानला इथे ह्या चेंडूवरती एखादा मोठा फटका लगावणं गरजेचं आहे. षटक क्रमांक इकडे 4 सुरू आहे आणि यानंतर येणारा अंतिम चेंडू पंचाच्या डाव्या हाताकडून लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. लास्ट बॉल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 30 धावा इथे पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी पंचम वाडकरच्या माध्यमातून केली गेली आहे. निर्धारित 6 चेंडू फेकले गेले आणि त्या 6 चेंडूवरती केवळ 3 धावा खर्च करत तिथे एक गडी ते गारद केला जातोय.
आणि याच कामासाठी ते पंच वाडकरला ओळखला जातो. हीच खासियत राहिली आहे या गोलंदाजाची. आता मात्र स्ट्रायकिंग गेटवरती आपण प्रणय मोरकरला पाहतोय. आपल्या संघाची ते जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेणं गरजेचं आहे. 45 ते 50 धावा या धावफलकावरती लगावणं गरजेचं आहे. आतापर्यंत 30 धावांवरती ते मजल मारली गेली आहे. सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लगावणं गरजेचं आहे. पावस्य संघाचे आपण 5ही गोलंदाज अप्रतिम पाहिले आहेत. वेगवान गोलंदाज आहे. डिफेंडिंग स्कोर हा धावफलकावरती लगावा लागणार आहे. गोलंदाजी बारकवरती साहिल पाटीलला दाखल केला जाईल. अप्रतिम गोलंदाज आहे. रफ्तार किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच रत्नदीप पाटीलवाडी संघाचा साहिल पाटील गोलंदाजी बारकवरती दाखल होईल. वैयक्तिक कोडतील पहिलं संघाकडून शेवटचे 6 चेंडू. स्ट्रायकिंग गेटवरती प्रणय मोरकर. येणारा पहिला चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. रनअप मध्ये गडबड पाहायला मिळाली आहे आणि त्यानंतर आलेला हा पंचाच्या माध्यमातून डेड चेंडूचा इशारा. 6 चेंडूंचा इथे खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि त्या 6 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा इथे खर्च करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रणय आणि अरफानचा असणार आहे. आतापर्यंत 30 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. रॅन्डम राऊंड विकेट. येणारा पहिला चेंडू आहे. ऑफ ब्रेक केलेला चेंडू. लेग स्टिक सोडत चाललेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. वाईट चेंडूचा. वाईट +1. टोटल या चेंडूवरती 2 धावा आणि याच 2 धावांनी संघाची धावसंख्या 32 अंकावरती जाऊन पोहोचेल. या अतिरिक्त धावा इथे रोकाव्या लागणार आहेत. कमीत कमी धावांवरती जकादेवी पावसा संघाला इथे रोकावं लागेल आणि त्यानंतर स्ट्रायकिंग गेटवरती आता आपल्याला अरफान नाखवा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी बारकवरती साहिल पाटील सज्ज होईल. येणारा पहिला चेंडू आहे. लेग ब्रेक केला चेंडू. मोठा फटका अरफानच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी ते अरफानच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या चेंडूवरती साहिल पाटीलचे ते स्वागत केले गेले. लाजवाब इथे आपल्याला फटका पाहायला मिळालाय. अकुट टप्प्यावरती गोलंदाजी केली होती. लेग ब्रेक केलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने मोठा फटका खेळला गेला आणि त्यानंतर 6 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 38 अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि त्याच 5 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा अरफानचा प्रयत्न आणि त्यानंतरचा दुसरा चेंडू केलेला. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा घडाघाती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतो इथे षटकार आणि या 6 धावा आता अरफान आणि संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 44 अंकावरती जाऊन पोहोचेल. साहिलने इथे कमबॅक करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर लगातारच्या केलेल्या 2 चेंडूवरती 2 घडाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. शैलेश सुर्वे आणि संकेत सुर्वे यांच्याकडून लगावलेले लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लगावलं गेलंय आणि ते 200 रुपये आता अरफानच्या खिशामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. लाजवाब फलंदाजी केली जाते आहे. संघ अडचणीमध्ये होता. धावफलकावरती लगावणं गरजेचं होतं आणि त्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवरती केलेले 2 घडाघाती प्रहार आपण पाहिलेत. आतापर्यंत साहिल पाटीलच्या माध्यमातून 2 चेंडू फेकले गेले आणि त्या 2 चेंडूवरती 14 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. कमबॅक करणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा धावफलकावरती लगावले. 4 गडी ते गारद केले जात आहेत आणि त्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी आणि याच एका धावेने संघाची धावसंख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. वेग इथे वाढवावा लागणार आहे. वेगवान चेंडू इथे फेकावे लागतील. अरफानला इथे जकडून ठेवावं लागणार आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले जात आहेत. उर्वरित अजून निर्णायक 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आत बाकी आहे. जकादेवी पावस या सगळ्याच्या पडा धावसंख्या 45 वरती जाऊन पुढे सरकला पाहिली आहे. त्यानंतरचा अरफानच्या माध्यमातून ऑफसाईडच्या दिशेने लगावलेला पुढचा चेंडू आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे अनुराज ताईनाथ आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेला. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 47 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. अप्रतिम इथे फलंदाजी केली गेली आहे. साहिलचं इथे महागड षटक आपल्याला पाहायला मिळालंय. 4 चेंडूवरती 17 धावा इथे अक्षरशः कुठल्या गेल्या आहेत. साहिलला इथे स्वतःच्या तालावरती इथे नाचवलं गेलंय आणि त्यानंतर अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. दोन्ही संघांसाठी हा महत्वपूर्ण सामना आहे. या सामन्यामध्ये जो विजय प्राप्त करेल तो थेट इथे फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता मात्र कमबॅक साहिल पाटीलच्या माध्यमातून केलं जात आहे. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. अरफानचा जर का विचार केला तर 7 चेंडू आतापर्यंत तिथे खेळले गेले आणि त्या 7 चेंडूंवरती 17 धावा या
त्याच्या माध्यमातून आपल्याला धावफलकावरती जोडलेला पाहायला मिळत आहेत. येणारा अंतिम चेंडू षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावर पंचांच्या उजव्या हाताकडून आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका इथे अरफानच्या माध्यमातून खेळला जातोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, येतोय ते षटकार. 6 धावा अरफान आणि संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार आहेत आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या 53 या अंकावरती जाऊन पोहोचेल. म्हणजे काय तर साहिल पाटीलचे 6 चेंडू आणि त्या साहिल पाटील वरती केलेलं आक्रमण 23 धावा साहिल पाटीलच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 53 वरती जाऊन पोहोचते आहे. 54 धावांचे इथे उद्दिष्ट रत्नदीप पाटीलवाडी या संघासमोर ठेवलं जात आहे. जे आपण ज्यापर्यंत आले त्यांची मी नावं वाचून दाखवतो. नाकरेगावचे श्री नंदकुमार दत्ताराम चव्हाण यांच्याकडून 1000 रुपये, तसेच श्री समीर पिलणकर टाकळेवाडी यांच्याकडून 2222 रुपये आणि श्री रघुवीर विश्वनाथ पेटकर यांच्याकडून 2000 रुपये हे आम्हाला दिले गेले, स्पॉन्सर्स केले गेले. आम्ही शतशः आभारी आहोत. प्रीमियर लीग का ये टूर्नामेंट और ये मैच जीतने वाली टीम फाइनल में अपने जगह मजबूत करेगी, पक्की करेगी। और इस बीच रत्नदीप पाटिलवाड़ी और जाका देवी पावर्स 53 रनों का टारगेट है। 54 रनों का टारगेट डॉक्टर मयूर जी पाटिल, सुनील जी मोरे, रोहन जी वरेकर, उनका यहाँ पे स्वागत है जो इस समय ये मैच देख रहे हैं। डॉक्टर मयूरेश पाटिल, सुनील मोरे और रोहन वरेकर जीतने के लिए 53 रन बनाने हैं। भैया ने आखिरी ओवर में अरफान नाकवा ने
जबरदस्त बैटिंग करते हुए 22 रनों की पारी के लिए 3 छक्के उन्होंने लगाए आखिरी ओवर में और 23 रन उन्होंने बटोरे। और क्या ये 23 रन सेकंड इनिंग में महंगे पड़ सकेंगे, ये तो आने वाला समय बताएगा। लेकिन अब खेल की शुरुआत है, लेकिन ये निश्चित है कि ये मैच जीतने वाली टीम इस टूर्नामेंट के फाइनल में जगह बनाई। तो इस समय तैयार होते हुए वसीम नाखाड़े जो कि इसमें सामना करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज ऋत्विक पाटिल। मैच की शुरुआत है, राइट आर्म ओवर द विकेट से गेंद करेंगे। इस समय वसीम की पहली गेंद, ऋत्विक ने ग्राउंड शॉट खेला कवर की दिशा में, जब तक की गेंद वहां पर फील हो रही है। एक रन और दूसरे रन के लिए ताबड़तोड़ वापस पलटते हुए दोनों बल्लेबाज, जब तक कि देखा फील्डर उस गेंद के ऊपर थे, 7 थे गेंद के ऊपर, लेकिन 2 रन और इन 2 रनों की मदद से खाता खोलता हुआ ऋत्विक का। फिर से बार अगली गेंद करते हुए वसीम राइट आर्म ओवर द विकेट से गेंद करेंगे। ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद काफी बाहर निकलती हुई गेंद, वाइड का इशारा आ चुका है अंपायरों का। एक्स्ट्रा रन की मदद से रन संख्या बढ़ती हुई 3, 54 रन चाहिए मैच को जीतने के लिए, ना बल्कि मैच को जीतने के लिए, इस प्रीमियर लीग के टूर्नामेंट के फाइनल में पहुंचने के लिए। और इसी बीच वसीम की गेंद होगी, ऑफ स्टंप की गेंद को खेलना चाहते थे, इस बार गेंद थोड़ी बाहर थी, विकेट कीपर ने गेंद को गैदर कर दिया है, किसी रन के लिए कोई गुंजाइश नहीं है। रन संख्या 3 पर रुकी हुई है, जीतने के लिए 53 रनों की आवश्यकता है। 22 रनों की शानदार पारी खेली अरफान नाकमान में, जबरदस्त फॉर्म में वापसी की है। अगली गेंद फिर से एक बार ग्राउंड शॉट खेलते हुए गेंद को खेला कवर स्टक करके और 1 रन दौड़कर पूरा किया है, लेकिन इस बार 7 काफी चौकन्ने थे, जबरदस्त फील्डिंग उनके द्वारा और इकलौता रन। रन संख्या बनती हुई कुल मिलाकर 4, इस समय हो चुका है स्कोर 4 रन, 50 रनों की आवश्यकता है अभी भी ये मैच जीतने के लिए। और वसीम इस समय फील्ड लगा रहे हैं, लगातार गेंदों का सामना करते हुए, लेकिन अब पहली मर्तबा सामना कर रहे हैं सागर पाटिल, दाएं हाथ के बल्लेबाज। राइट ओवर द विकेट से सागर को गेंद इस बार ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर जाती हुई गेंद, वाइड का इशारा आ चुका अंपायरों का। एक्स्ट्रा रन काफी यहाँ पर नुकसान भरे हो सकते हैं पावर्स के नजरिए से। अब 49 रनों की आवश्यकता है, रन संख्या 5 हो चुकी है। 5 रन बिना किसी विकेटों के नुकसान पर 4 ओवर तक 30 रन बनाए थे यहां पर दाका देवी पावर्स की टीम ने। लगने अगले ओवर में 23 रन बने, रन संख्या 53 पर पहुंच चुकी थी। और इसी बीच अगली गेंद करते हुए वसीम राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे सागर के लिए। सागर बाहर निकलते हुए अंतिम क्षणों पर अपने स्ट्रोक को चेक कर दिया है, बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद को खेलना चाहते थे, उस वक्त जब तक कि गेंद पॉइंट क्षेत्र में फील हो रही है, विकेट खुद जाते हुए गेंद को उठाने के लिए विकेट कीपर 1 रन, और इस 1 रन की मदद से बढ़ता स्कोर 6 रन हो चुका है। 48 रन चाहिए अभी भी मैच को ये मुकाबला जीतने के लिए, दोनों टीमों के लिए करो या मरो का ये मैच है, निर्णायक मुकाबला है, जीतने वाली टीम फाइनल में खेलेगी। और एक बार फिर से अगली गेंद देखकर यहाँ पर वसीम जो कि दाएं हाथ के गेंदबाज है, राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे। लगातार ग्राउंड शॉट के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए ऋत्विक पाटिल सामना कर रहे हैं। ऋत्विक को गेंद उसको उतार कर खेलना चाहते थे, गेंद हवा में है, एज लगा, लेकिन किसी तरह कैच के लिए मौका नहीं था विकेट कीपर के लिए। इस बीच 1 रन, और इस 1 रन की मदद से रन संख्या कुल मिलाकर हो चुकी है 6 पर 7 रन, और जीतने के लिए 47 रनों की आवश्यकता है। स्कोर पहुंच चुका है 7 पर, 47 रन चाहिए जीतने के लिए। बड़ा मैच देखने की प्रतीक्षा में यहाँ पर हमारी पब्लिक बैठे हुए हैं, उन तमाम पब्लिक का स्वागत है इस जाका देवी रन पार्क के ग्राउंड पर, मैदान पर। और इस बीच ओवर द विकेट से गेंद करेंगे ऑफ स्टंप के काफी ज्यादा बार। देखना यह है कि यहाँ पर 1 रन तो पूरा करते हुए दोनों बैट्समैन दूसरे की सोच रहे थे, लेकिन मना किया, और इसी के साथ इस 1 रन की मदद से रन संख्या पहुंच चुकी है 8 के योग पर, और जीतने के लिए 46 रनों की जरूरत है। ओवर समाप्त हो चुका है पारी का पहला। चलते डीजे की ओर।
कर सकेंगे ओवर द विकेट से। और स्टंप के बाहर बढ़िया स्क्वायर कट करते हुए हल्के हाथों से गेंद को पैक पॉइंट की दिशा में गेंद को खेला, वहां पर फील्डर जब तक गेंद को उठा रहे 1 रन, और इसी 1 रन की मदद से रन संख्या 9 हो चुकी है और 45 रन चाहिए अभी भी ये मुकाबला जीतने के लिए। एक गेंद पर देखना कि किस तरीके से बल्लेबाजी करेंगे दोनों बैट्समैन। इस समय ग्राउंड शॉट खेलते हुए स्कोरबोर्ड को हिला रहे हैं अहमद नकवा। अगली गेंद करते हुए इस समय 4 फील्डर ऑन साइड पर लगे हुए हैं किसी भी संभावित कैच को पकड़ने के लिए। राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे अहमद नकवा की गेंद, उसको लॉन्ग ऑफ की तरफ गेंद को खिटा कर खेला, वहां पर जब तक कि वसीम गेंद को उठा रहे हैं 1 लौता रन ऋत्विक के खाते में, और इस 1 रन की मदद से रन संख्या 10 हो चुकी है। 44 रनों की आवश्यकता अभी भी ये मुकाबला जीतने के लिए। बड़ा मैच है दोनों टीमों के लिए। जो टीम जीतेगी अपनी फाइनल में जगह बना सकेगी, फाइनल में पहुंचेगी। 46 यानी कि 44 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। 10 रन स्कोर हो चुका है। बड्डी मैच का सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। ये गेंद शॉर्ट ऑफ लेंगे थी, फिर से कट कर दिया, एक बार फिर बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद जा चुकी है। 1 रन पूरा क्या, दूसरे रन के लिए भाग रहे हैं, बिल्कुल अनरन थ्रो आता हुआ, 1 बाउंस पे तरफ थ्रो आता हुआ, इससे पहले कि ये 2 रन यहां पर मिलते हुए। 42 रनों की जरूरत, रन संख्या 12 हो चुकी है। 42 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। फिर से बाहर अगली गेंद करते हुए पहले कैच जो कि बाउंड्री के बाहर हमारे साहिल पेटकर विनर हो चुके हैं। कैप एक 100 रुपीज का प्राइज भी उन्हें मिला है। इस समय स्कोर यानी कि 42 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। ये लो स्कोर वाला मैच कहा नहीं जा सकता, लेकिन काफी अच्छा मैच यहां पर देखने को मौका मिलेगा हमारी पब्लिक के लिए। ओवर द विकेट से आगे निकलते हुए चेल का निकलते हुए गेंद को पॉइंट की दिशा में गेंद को खेला, उस ओर फील्डर मौजूद थे। 1 रन मिलता हुआ सागर के लिए, और इस 1 रन की मदद से रन संख्या 13 पर पहुंच चुकी है। 41 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। 41 रनों की आवश्यकता, रन संख्या 13 हो चुकी है बिना किसी विकेट के नुकसान पर। इस समय जबरदस्त सपोर्टर है पावर्स की टीम के, इस समय काफी खुशी में नजर आते हुए, जो कि सामने वाले बैट्समैन जो है वो इस समय सावधानी के साथ बैटिंग कर रहे हैं। ये गेंद उसको उठाकर गेंद को खेल दिया है, नो मैन लैंड की तरफ गेंद आ रही है, वहां पर कैच मुश्किल होता हुआ 2 रन लेने का मौका बनता हुआ दोनों बैट्समैनों के लिए, और इन्हें 2 रन की मदद से रन संख्या पहुंच चुकी है। यहां पर कुल मिलाकर 15 के योग पर अब 39 रनों की आवश्यकता है। 39 रन बनाने हैं जीतने के लिए, और इस समय कोई जल्दबाजी जोखिम भरे स्ट्रोक नहीं खेल रही है रत्नदीप पाटिल वाड़े की टीम। स्ट्राइक लगातार रोटेट कर रहे हैं, और आज रोहन पाटिल जैसे विकेट कीपर जो कि काफी बेहतरीन विकेट कीपर है, उनके हाथ से भी मिस्टेक हुई, ना बल्कि रोहन से कैच ड्रॉप हुआ, आज सागर पाटिल के हाथ से भी कैच ड्रॉप हुआ है इस मैच से पहले। और एक बार फिर अगली गेंद करते हुए दाएं हाथ की गेंदबाज। 39 रन की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। ओवर द विकेट से गेंद ऋत्विक को बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास है, इस बार गेंद हवा में है, वसीम गेंद के नीचे आ रहे हैं कैच करते हुए, और पहली झटका मिलता हुआ यहां पर रत्नदीप पाटिल वाड़ी की टीम के लिए। पहला विकेट चटकाती हुई यहां पर जाका देवी पावर्स की टीम। टॉस किया जाएगा। नवलाई मेरवी और जय भैरी नाचने की टीमें आमने सामने रहेगी। इस मैच की जीतने वाली टीम सीधे फाइनल में प्रवेश करेगी, जगह बनाएगी। और अब देखना यह है कि अब मौका बना हुआ है दोनों टीमों के लिए। अनिकेत पाटिल आ रहे बैटिंग करने के लिए, दाएं हाथ के बैट्समैन जो कि इस समय 1 डाउन के रूप में पहुंच रहे हैं बैटिंग करने के लिए। रन संख्या कुल मिलाकर 15 हो चुकी है। 30 यानी पर अनिकेत पाटिल ग्राउंड पर पहुंचते हुए एक अच्छा कैच करते हुए वसीम नाकाडे लॉन्ग ऑन पर फील्डिंग कर रहे थे, विकेट दिलवाते हुए अहमद। तीसरा ओवर लेकर शुभम बुरकर इस मैच में अच्छा प्रदर्शन नहीं कर सके बैटिंग से, बॉलिंग की बागडोर संभाले हुए हैं। और इस समय पारी का तीसरा ओवर आरंभ करेंगे। रन संख्या 15 अनिकेत पाटिल। इस बीच नए बैट्समैन जा चुके बैटिंग करने के लिए। 4 ओवर तक 30 रन बनाए थे जाकादीप पावर्स ने, आखिरी ओवर में 23 रन बने, उससे थोड़ा सा प्रेशर बढ़ा।
पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, क्या शॉट खेला है, स्टोक के लिए जगह बनाई है, गेंद स्कोर लेग सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का सागर पाटिल के बल्ले से। ऑफ स्टंप पर थोड़ी शॉर्ट गेंद मिली है और फ्लाइट शॉट खेला। इसी के साथ अब जबकि जीतने के लिए 33 रनों की आवश्यकता है और रन संख्या कुल मिलाकर हो चुकी है 21 रन स्कोर हो चुका है। संकेत सुरवे और शैलेश जी इनकी तरफ से 50 रुपए का प्राइज सागर पाटिल को मिला है। एक एंड पर जब उन्होंने कोकण नगर के लगभग टूर्नामेंट में, जबकि फैसल मुल्ला कोकण नगर मित्र मंडल के टूर्नामेंट में भी एक एंड पर खड़े रहे और बीच में बड़े स्ट्रोक लगा रहे थे और आखिर में फाइनल उन्होंने जीता था। इस बीच अगली गेंद इस ओवर में फिर से उठाने का प्रयास, थोड़ी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी लेकिन बीट होते हुए चेंज ऑफ पेस गेंद थी। इस समय काफी अच्छी बुद्धिमानी का काम करते हुए यहाँ पर शुभम, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला है। 33 रन बनाने हैं जीतने के लिए, रन संख्या 21 बन चुकी है। ओवर नंबर पारी का तीसरा, प्रगति पर राइट आर्म राउंड द विकेट से बाहर निकले, अंतिम जगह पर अपने स्ट्रोक को चेक किया, पॉइंट की दिशा में गेंद को धकेल भरा। 1 रन के लिए बंटी पाटिल ने और इस 1 रन की मदद से 22 रन इस समय स्कोर हो चुका है। अब जबकि जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता, 32 अभी भी रन बनाने हैं जीतने के लिए। 22 रन स्कोर बन चुका है। ये ओवर जो कि इसके बाद ड्रिंक्स होगा, उसके बाद अगले मैच का भी टॉस होगा और एक बार फिर अगली गेंद लेकर यहां पर सामना करते हुए दाएं हाथ के अनिकेत राइट आर्म राउंड द विकेट से गेंद कर रहे हैं इस समय शुभम मुरकर अनिकेत के लिए। अनिकेत उठाना चाहते थे, हर गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास है, गेंद से मिस होते हुए एक अच्छी वापसी करते हुए यहाँ पर बॉलर शुभम मुरकर भले ही मैच में अच्छा प्रदर्शन नहीं कर सके, एक बैटर के रूप में पहले आउट हुए, रन आउट रूप थे, दुर्भाग्य तरीके से उनको रन आउट किया गया। फिर से एक बार अगली गेंद करते हुए अनिकेत पाटिल के लिए ये गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंगे थी, उसको खेला जरूर, बाहरी किनारा लगा, बल्ले के बीचों बीच नहीं गेंद को ले सके, पॉइंट की दिशा में गेंद फील हो रही है। 1 रन के लिए अब 31 रनों की आवश्यकता, रन संख्या 23, एक विकेट के नुकसान पर रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम का स्कोर हो चुका है। जीतने वाली ये टीम इस मैदान पर फाइनल में जगह बनेगी और कोशिश जारी है दोनों टीमों की इस मैच में वापसी करने की, जीतने की। 23 रन स्कोर हो चुका है, 31 रनों की आवश्यकता है। शुभम मुरकर राइट आर्म राउंड द विकेट से गेंद करते हुए एक बार फिर हमारे पब्लिक का स्वागत है, यूट्यूब के माध्यम से हमारी पब्लिक जुड़ी हुई है, इस मैच को देख रही है, उनका स्वागत। इसी बीच शुभम की यह गेंद फुल टॉस, खराब गेंद और क्या स्ट्रोक खेला लेकिन सीधा कैच वहां पर। फुल टॉस गेंद पर बंटी पाटिल ने स्ट्रोक के लिए जगह बनाना चाहते थे लेकिन सीधे फील्डर के हाथ में क्या दे बैठे और शुभम मुरकर ने जो एक समय जीत के बीच यदि कोई खड़ा था सागर पाटिल, उसको उन्होंने आउट कर दिया है। बढ़िया गेंदबाजी रही है और यहां पर और इसी के साथ ये ओवर मात्र समाप्त हो चुका है। ड्रिंक्स ब्रेक होगा और बीच में टॉस होगा और टॉस बॉक्स में जा रहे हमारे कमेंटेटर खानविलकर, जहां से वो टॉस करेंगे। तर संदीप कीर संदीप कीर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक झेलसाठी। ताबडतोब आपण टी शर्ट देखील परिधान करायचं आहे दोन्ही संघ, नवलाय मेरवी आणि जयभरी नाचणे। संदीप कीर यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घेतोय। ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो आणि यानंतर होणारा सामना नवलय मेरवी आणि जयभेरी नाचणे संघ। प्रथम नाणेफेकीचा कौल हा नवलय मेरवी हा संघ जिंकलाय आणि तुमचा निर्णय आमच्यापर्यंत लगेचच येऊ दे, यानंतर तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। चला ताबडतोब टी शर्ट अपन स्वीकारायचे आहे। 12 बॉल 31 रन चाहिए मैच को जीतने के लिए। प्रो लिंक स्पोर्ट पर
जो कि यूट्यूब के माध्यम से अब तक 300 लोग जुड़े हुए हैं, ऑनलाइन स्ट्रीमिंग देख रहे हैं ये टूर्नामेंट के मैचेस, उनका भी स्वागत। और टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया। 3 ओवर तक क्या दबाव बनाए रखा था पावर्स की टीम के ऊपर रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम ने। इस समय भैया ने जो आखिरी ओवर डाला जिसमें कि 23 रन बने, जिसमें 22 रन अकेले अरफान ने बनाए, 3 छक्के लगाए उन्होंने। लेकिन अब 12 बॉल पर 31 रन की आवश्यकता है। अनिकेत है और अब मयूरेश मैदान पर आ चुके हैं। प्रणय नए ओवर की शुरुआत करेंगे। 12 बॉल 31 रन की आवश्यकता है ये मुकाबला जीतने के लिए, ना बल्कि ये मैच जो टीम जीतेगी फाइनल में होगी। और दूसरे मुकाबले में जय भैरी का मुकाबला होगा नवलाई बेरवी टीम के साथ जय भैरी नाथ ने और नवलाई बेरवी के दरमियान। इस बीच प्रणय मुरकर 12 बॉल 31 रन चाहिए मैच को जीतने के लिए। फुल टॉस गेंद पर बंटी पाटिल ने अपना विकेट गंवा दिया, स्टोक को अच्छी पोजीशन नहीं बना सके। और इसी बीच नए ओवर की शुरुआत है, एक बार ड्राइव करते हुए गेंद को खेला है, मिड ऑन के रीजन पर गेंद पहुंच रही है, वसीम गेंद के ऊपर आएगी, कसे गेंद को रोका, लेकिन तब तक 1 रन यहां पर मिल चुका हुआ है बैट्समैनों के लिए। और इस 1 रन की मदद से रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम को अब 11 गेंदों पर 30 रन की आवश्यकता है। 30 रन की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। बड़ा मैच होने की संभावना है, आखिरी गेंद तक आने की संभावना बनती जा रही है ये मैच मुकाबला। और इस समय सामना कर रहे हैं ऋत्विक पाटिल जो कि महिर। इसी बीच गेंद उसको गेंद को खेला है ऑन साइड पर लॉन्ग रन की दिशा बिशप की, वहां पर वसीम को थोड़ा सा चकमा देती हुई गेंद, दूसरा रन पूरा करते हुए यहाँ पर महिर धवंडे। और इस समय की रन संख्या पहुंचती हुई यहाँ पर 26 यानी कि जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। 10 बॉल 28 रन बनाने हैं अनिकेत मयूरेश दवंडे। इस समय विकेटों के बीचों बीच 2 विकेट गंवाए हैं रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम ने। 10 गेंदों पर 28 रन चाहिए जीतने के लिए। फिर से बार तैयार हो रहे अगली गेंद का मुकाबला करने के लिए मयूरेश दवंडे सामना करेंगे। आखिरी ओवर में जो रन बने तो काफी नुकसान हो रहा है रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम का। अगली गेंद ऑफ स्टंप के काफी बार जाती भी, टप्पा खाने के बाद गेंद और वाइड का इशारा आ चुका है अंपायरों का। और इस बीच अब जीतने के लिए 10 गेंदों पर 27 रनों की आवश्यकता है। आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद डाली गई और अंपायर इसको करार देते हुए वाइड का। 10 गेंदे 27 रनों की आवश्यकता है। 10 गेंदों में 27 रनों की आवश्यकता है। मैच में लगातार वापसी कर रही है जाकर देवी पावर्स की टीम। एक बार फिर अगली गेंद करते हुए प्रणय राइट ओवर द विकेट से ये गेंद और बार ऑन साइड पर ड्राइव करते हुए गेंद को खेला मिड विकेट के एरिया में। कम से कम 2 रन वहां पर मिलेंगे। बॉलर खुद जाते हुए गेंद के ऊपर 2 रन यहां पर बना लिए हैं और इसी 2 रन की मदद से 25 रनों की आवश्यकता। 9 बॉल 25 रन जो कि जीतने के लिए बनाने हैं। बड़ा मुकाबला चलता हुआ जाका देवी प्रीमियर लीग 2026 में एक बार फिर आपका सभी का स्वागत है। जबरदस्त आयोजन किया जा चुका है और लिंक जो कि प्रो लिंक के ऊपर ये मैच यूट्यूब पर यहाँ पर सीधा लाइव टेस्ट कट हो चुका है। 9 गेंदों पर 25 रनों की आवश्यकता है। रेड मोर 2 विकेट से गेंद करते हुए प्रणय की गेंद फुल टॉस, क्या शॉट खेला है, खराब गेंद, 6 रन के लिए शानदार छक्का। फुल टॉस गेंद थी और बढ़िया छक्का जड़ा दिया। बंटी पाटिल को भी वैसी गेंद मिली लेकिन फील्डर की तरफ उन्होंने गेंद को खेला, कैच आउट हुए, लेकिन इस समय शानदार छक्का। अब जीतने के लिए 8 गेंदों के ऊपर 19 रन की आवश्यकता है। 8 एक बार प्रणय राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे, फिर बार बढ़िया गेंद थी, ड्राइव के बॉलर के दिशा में से गेंद को निकाल दिया। 1 रन दौड़ का पूरा किया, फील्डर वहां पर गेंद के ऊपर है। इस बीच केवल मात्र 1 रन मिलता हुआ और शानदार फील्डिंग का प्रदर्शन वहां पर मुनीम तम के द्वारा। और इस 1 रन की मदद से 18 रन चाहिए 7 गेंदों पर। 7 बॉलों पर 18 रन 7 गेंदों पर 3 छक्के आवश्यक है। 7 बॉल 18 रन जीतने के लिए बनाने हैं। जाका देवी प्रीमियर लीग कौन सी टीम पहली जगह पर फाइनल में जगह बनाएंगे? इस समय 7 बॉल 18 रन। प्रणय
ये गेंद इस बार उठाकर गेंद को खेला है, गेंद जा रही है लॉन्ग और सीमा रेखा के ऊपर से, ये शानदार वहां पर देखना यह है कि ये लगभग 6 है या 6 रन का इशारा लाइनमैनों के द्वारा, यहां पर ये 6 रन का इशारा अंपायर कर चुके हैं। लाइन पर टच हुए थे संभवतः उस समय जब उनके हाथ में गेंद थी, छक्के का इशारा किया गया है। छह रन का इशारा हुआ है। 12 6 बॉल 12 रन अब जीतने के लिए बनाने हैं। जबरदस्त कोशिश हो रही थी वसीम की वहां पर गेंद को रोकने की, लेकिन लगभग बाउंड्री को टच होते हुए, और 6 बॉल 12 रनों की आवश्यकता है। मैच बेहद रोमांचक स्थिति में पहुंच चुका है। जो टीम जीतेगी टूर्नामेंट के फाइनल में होगी। अनिकेत पाटिल जिनके बल्ले से शानदार छक्का देखने को मिला, सिक्सर। 6 बॉल 12 रनों की जरूरत है जीतने के लिए। रत्नदीप पाटिलवाड़ी और जाका देवी पावस इस समय जबरदस्त मुकाबला करते हुए बड़ा मैच खेला जा रहा है। दर्शकों की तादाद काफी बढ़ चुकी है और जहां जहां जगह मिल चुकी है वहां से हमारी पब्लिक ये मुकाबला देख रही, मैच देख रही है। उनका स्वागत है यहां पर। 6 बॉल 12 रन चाहिए जीतने के लिए। अंपायर ने कुछ इशारा किया है जो कि टेक्निकल कमेटी की तरफ, जाका देवी के प्रीमियर लीग की टेक्निकल कमेटी है, उसे इशारा करते हुए 6 गेंदे 12 रन चाहिए जीतने के लिए। जबरदस्त क्राउड है, सपोर्ट है पावर्स का भी, जो इस समय बेहद जबरदस्त मुश्किल स्थिति में से भी बाहर निकलने की कोशिश जारी है। बॉलिंग मार्ग पर 7 आ गए हैं गेंदबाजी करने के लिए। 6 बॉल 12 रन, 6 गेंदों में 2 सिक्सर की आवश्यकता है। प्रो लिंक स्पोर्ट पर यह टूर्नामेंट लाइव किया जा चुका है और इस समय 6 गेंदे और 12 रन जीतने के लिए बनाने हैं, जो कि सामना करेंगे इस समय दोनों बल्लेबाज, जो कि इस बीच के रुका हुआ 6 गेंदों पर 12 रन चाहिए। पहले बैटिंग करते हुए शुरुआत जबरदस्त की थी। शुरुआत में यहां पर जो कि रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम ने 4 ओवर तक 30 रन दिए थे, लेकिन जैसे ही अरफान नाखवा ने बैटिंग की, उन्होंने शानदार 22 रनों की पारी खेली और टीम के स्कोर को पहुंचा दिया 53 के स्कोर पर। अब जीतने के लिए एक समय 12 गेंदों पर 31 रन बनाने थे, अब 6 गेंदों पर 12 रन चाहिए। 9 गेंदों पर 25 रनों की एक समय आवश्यकता थी। एक समय 10 बॉल पर 28 रन बनाने थे, 10 गेंदों पर 27 रन बनाने थे एक समय, जबकि 8 गेंदों पर 19 रन बनाने थे और एक समय 7 गेंदों पर 18, अब 6 गेंदों पर 12 रन चाहिए मैच को जीतने के लिए। बड़ा मुकाबला चलता हुआ। 7 ऊंचे लंबे कद के बॉलर नए ओवर की शुरुआत करेंगे राउंड द विकेट से। दाहिने हाथ से गेंद करेंगे इस समय, सामना करते हुए दाएं हाथ के बैट्समैन महिरेश दवंडे, जो कि सामना करेंगे। महिरेश दवंडे के लिए गेंद करेंगे। 7 की पहली गेंद, शॉर्ट गेंद, उसको उठाकर खेल दिया है, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का। और शैलेश जी सुरवे और संकेत जी सुरवे इनकी तरफ से सीधा कैच हमारे पब्लिक उदय तोड़नकर विनर हो गए। 100 रुपीज और एक कैप उन्हें प्रेजेंट की जाएगी। अब 5 बॉल 6 रनों की आवश्यकता। दबाव, क्रिकेट एक दबाव का खेल है, लेकिन इस दबाव के चलते चलते जीत की सुगंध भी रत्नदीप पाटिलवाड़ी ले रही है, जो कि अब फाइनल में मात्र 6 रन दूर है उनके लिए। फिर से बार 7 रेट मोड़ते हुए खेल से गेंद करते हुए सामना करेंगे इस समय फिर से महिरेश दवंडे। बड़ा मैच है, अब भी हार मानने के लिए तैयार नहीं दोनों टीमें ग्राउंड पर जबरदस्त कोशिश कर रही है मैच को अपनी तरफ खिंचाने का। ओवर द विकेट से फुल टॉस, खराब गेंद, फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक खेला ऑन साइड पर गेंद स्कोर के ऊपर, वहां पर यह कैच ड्रॉप, अरफान नाकवा ने मैच गंवा दिया। अरफान नाकवा विलन बन गए हैं अपनी टीम के लिए, कैच वहां पर ड्रॉप किया, एक दबाव बन सकता था, लेकिन इसी बीच ये 2 रन और अब जीतने के लिए मात्र यहां पर 4 रनों की आवश्यकता। 4 गेंदों पर 4 रनों की जरूरत है जीतने के लिए। अरफान नाकवा ने बढ़िया बैटिंग की, कैच ड्रॉप किया है, लगभग सफलता मिलने की संभावना थी, लेकिन अब 4 बॉल पर 4 रनों की जरूरत है जीतने के लिए। हलचल मच गई है पावर्स के नगर में उनके प्लेयरों के बीच, जबकि 4 बॉल पर
4 रनों की जरूरत है। बड़ा मुकाबला चलता हुआ रत्नदीप पाटिलवाड़ी ये मैच जीता है तो फाइनल में होगा, पावर्स जीतेंगे तो भी फाइनल में होंगे। ये गेंद ऑफ स्टंप की बाहर ही की गेंद को ऑन पर गेंद को खेला है, फिर से संभवतः 2 रन का मौका बनेगा, लेकिन अब देख रहे 1 रन का इशारा आता हुआ अंपायरों का। अब 3 गेंदों पर 3 रनों की आवश्यकता। रोमांच भरा मैच, इंटरेस्टिंग मैच चलता हुआ। जो टी शर्ट यहां पर प्रेजेंट किए हैं वो महेश जी भाटकर, इनके सौजन्य से ये टी शर्ट यहां पर आ चुके हैं प्लेयरों के लिए। 3 बॉल 3 रनों की जरूरत ये मैच जीतने के लिए। रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम ने टॉस जीतने के बावजूद पहले फील्डिंग करने का फैसला किया। जबरदस्त बॉलिंग का अटैक शुरुआत हुई थी, लेकिन उसके बाद जब भैया ने 1 ओवर में 23 रन दिए उससे तो काफी प्रेशर बढ़ा। अब 3 मात्र रन की आवश्यकता है। जो टीम जीतेगी टूर्नामेंट के फाइनल में होगी। शाम 3 बजे के फाइनल में 3 गेंदों पर 3 रन 3 बजे के फाइनल के लिए। ऑफ स्टंप के काफी बार अंदर आती हुई गेंद टप्पा खाने के बाद काफी दूर से गेंद जा रही है। अंपायर वाइड है, नो बॉल दे रहे हैं, ये इशारा आता हुआ अंपायरों का। और फ्री हिट है, जबकि जीतने के लिए 2 रनों की जरूरत। तीन गेंदे 2 रन, 3 बॉल 2 रन, फ्री हिट है मेरे दवंडे के लिए। दायरा से ये गेंद और क्या शेयर शॉट खेला है, सीधे गेंद आती हुई 1 बॉल से शानदार ये चौका, ये विजय स्ट्रोक लगाते हुए विजय बाउंड्री लगा दी है। स्ट्रेट यहां पर गेंद को खेला, 1 बॉल गेंद बाउंड्री लाइन के बाद ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के अंदर शानदार जीत, फाइनल में पोजीशन बनाई है, फाइनल में अपनी जगह मजबूत करते हुए यहां पर रत्नदीप पाटिलवाड़ी। अब अगला मैच है नवलाई मेरी और यहां पर जय भैरीनाथ ने अफलातून कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे रत्नदीप पाटीलवाडी या संघाची या स्पर्धेतला पहिला फायनलिस्ट संघ ठरतोय। रत्नदीप पाटीलवाडी संघ जो जाकादेवी पावस या संघावरती हावी ठरला, मयूरने 100 इथे खेळी केली गेली आणि त्याच्याच माध्यमातून लगावलेला विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। मयुरेश दवंडे कृपया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने येते। मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर मयुरेश दवंडे। जे एका हातामध्ये कॅश पकडतील त्यांच्यासाठी संदीप सुर्वे यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि हे संपूर्ण स्पर्धेमध्ये राहील आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यापर्यंत। जो एका हातामध्ये झेल घेणार आहे त्याच्यासाठी संदीप सुर्वे यांच्याकडून 100 रुपयाचं इथे कॅश प्राईज लगावलं गेलं आहे। तसेच स्वामीनंद शेट्टे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे। जो प्रेक्षक इथे झेल पकडेल आणि जाकादेवी या संघाकडून एक कॅप देखील इथे दिली जाणार आहे। आतापर्यंत 2 मानकरी आपल्याला पाहायला मिळाले, एक उदय तोडणकर आणि साहिल पेटकर आपल्याला हे 2 मित्र पाहायला मिळाले ज्यांनी इथे सीमारेषेच्या बाहेर इथे स्वामीनंद शेट्टे प्रत्येक झेलसाठी 100 रुपये, उदय तोडणकर यांनी ते झेल घेतला होता आणि त्यानंतर ते 100 रुपयाचं कॅश प्राईज आणि इथे कॅप ही जाकादेवी रणपार या संघाकडून दिली जाणार आहे। मयुरेश विनंती केली जाते, रत्नदीप पाटीलवाडी संघ मयुरेश।
प्रत्येक चेलसाठी स्वामिनंद शेट्टे यांच्याकडून ते 100 रुपयाचं कॅश प्राईज आणि जाकादेवी रणपार या संघाकडून एक कॅप दिली जाते आहे. प्रेक्षकांसाठी देखील आपल्याला खुशखबर पाहायला मिळते आहे. प्रत्येकाचा इथे विचार या स्पर्धेमध्ये केला जातो आहे आणि त्याचं 100 रुपये आणि कॅप ही उदय तोडणकर यांना इथे दिली जाते आहे. चल विनंती केली जाते मयुरेश आपण या आमच्यापर्यंत सोडलेचा विजयी चौकार तुमच्या माध्यमातून इथे लगावला गेला आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब हा देखील दिला जातोय. मयुरेश काय म्हणशील तुझा परफॉर्मन्स चांगला झालाय संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय काय भावना आहेत? खूपच आनंद वाटतोय की जाकादेवी प्रीमियर लीगमध्ये आमचा रत्नदीप पाटीलवाडी हा संघ तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. 2 वेळा आम्ही उपविजेते झालो होतो तर या वेळेला फायनल मारण्याचा नक्की आमचा प्रयत्न असेल. खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच तुम्ही फायनल माराल अशी आमची देखील इच्छा आहे. आपण पुन्हा एकदा जोडलेचे वेळ समालोचन कक्षाकडे आता होणारा सामना असेल जय भैरी नाचडे आणि या संघाच्या विरोधामध्ये नवले मेरवी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे.